आनंदी मालिकेच्या आजच्या भागात युगंधर शिल्पाताईला म्हणतो, अवॉर्ड फंक्शन मधून घरी पाऊल टाकल्यावर मला तुझा रागीट चेहरा बघायची इच्छा नाहीये. तू पुढचा अख्खा आठवडा गुरुजींच्या आश्रमात थांबणार आहे. तिथे शांतपणे बसून मी जे काही बोललो त्याचा नीट विचार कर. आणि ज्या दिवशी तुझ्या मनात आनंदीविषयी आदर निर्माण होईल आणि ज्या दिवशी तू आनंदीला या घरातली सून म्हणून स्वीकारशील, त्याच दिवशी निंबाळकरांच्या घराची पायरी चढायची हिंमत कर. हे ऐकून शिल्पाताई फोन ठेवते आणि तडक तेथून निघून जाते. आनंदी इकडे माईंना म्हणत असते, माई अहो, ताईसाहेबांनी माझ्याशी वाईट वर्तन केलं मला पूर्णपणे मान्य आहे, परंतु त्याच्यासाठी मालक साहेबांनी त्यांना एवढी मोठी शिक्षा द्यावी. माई अहो, ताईसाहेबांना घरातून बाहेर काढून आश्रमात जाऊन राहा असं म्हणणं म्हणजे खूप मोठी शिक्षा आहे. मला खरंच याचं खूप वाईट वाटतंय. माई, मी मालक साहेबांशी या विषयावर बोलू का? मी त्यांना विनंती करू का? मी त्यांना विनंती करते की त्यांनी एवढी मोठी शिक्षा नको द्यायला. मी बोलू का या विषयावर? यावर माई म्हणतात, आनंदी खबरदार, असा वेडेपणा केलास तर तू युगंधरशी या विषयावर एक शब्दही बोलणार नाहीयेस. आनंदी म्हणत असते, पण माई, पुढे माई म्हणते, आता जर तू त्यांच्याशी फोनवरच्या संभाषणाविषयी बोललीस तर युगंधरला लगेच संशय येईल. तू इथे बसून तुला त्या घरातल्या गुप्त गोष्टी कशा काय कळल्या? मग आपलं सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल. त्या शिल्पाचं काय करायचं ते आपण घरी आल्यावर बघू. तू आता फक्त आणि फक्त ते अवॉर्ड फंक्शनवर लक्ष दे. स्वतःला सावर. आता युगंधरने तुला ती शॉल दिली आहे ना? आता त्या कपड्यांमध्ये तुला व्यवस्थित वाटतंय ना? आनंदी म्हणते, हा माई, या शालीमुळे आता मला थोडं बरं वाटतं. जणू मालक साहेबांनी माझं रक्षण करण्यासाठीच मला ही शाल दिली. पण मी पूर्णपणे कम्फर्टेबल झालेली नाहीये. म्हणजे मला चालताना ना अजूनही खूप त्रास होतोय. माई म्हणतात, का झालं? का अडचण येतेय? आनंदी म्हणते, अहो माई, मला या इतक्या उंच टाचांच्या चपला, हाय हील्स घालायची सवय नाहीये. मी 2 पावलंही त्यांच्यामध्ये कधी चालले नाहीये. त्यामुळे आता मला त्या घालून ना खूप त्रास होतोय. असं वाटतंय ना की पायाच्या नसा दाबल्या जातायत. अगदी 2 पावलं सुद्धा चालू नाही शकत आहे मी. इतका वेळ तर तुमच्या सांगण्यावरनं मी मॅनेज करत होते. पण आता मला खरंच पुढे चालता येणार नाही. एवढ्यात तेथे युगंधर आलेला असतो. युगंधर येऊन आनंदीला आवाज देतो, आनंदी. आनंदी खूप घाबरते. युगंधर म्हणत असतो, आनंदी कुणाशी बोलतेयस? दुसरीकडे पृथ्वी काम करत असतो. त्याला मोबाईलमध्ये नेटवर्कच येत नसतो. आरती पृथ्वीजवळ येते आणि पृथ्वीला म्हणते, पृथ्वी सर, सर्व्हर डाऊन झालं असेल. आता फोनवर राग काढून काहीही होणार नाहीये. महाराष्ट्रातील लाखो लोक तो सोहळा लाईव्ह बघतायत. त्यामुळे त्या सर्व्हरवर बिचारा लोड आला असेल. पृथ्वी म्हणत असतो, हां हां, माहितीये मला. पृथ्वी म्हणतो, मी बाहेर चाललोय, मुंबईमध्ये आलोय, तर बाबांसाठी काहीतरी घेऊन जाईन. पृथ्वी आरतीला म्हणत असतो, तू काय करतेस? तू पण चल माझ्याबरोबर. त्या निमित्ताने तुझंही मुंबई फिरणं होईल ना. तुलाही कळेल मुंबई कशी असते ते. आरती म्हणत असते, नाही, ठीक आहे. मला डिझाईनवर खूप काम करायचं आहे. पुढच्या 1 तासामध्ये राघव सरांना डिझाईन द्यायचे आहेत. आम्ही तासाभरानंतर खाली भेटणार आहोत. यावर पृथ्वी म्हणतो, काय? हे कधी ठरलं? आरती म्हणते, आता आम्ही शेजारच्या टेबलवर डिस्कस करत बसलो होतो ना, त्यावेळीच ठरलं. पृथ्वी रागानेच म्हणतो, त्या राघव सरांना जाऊन भेटायची काहीही गरज नाहीये. आपली बिझनेस डील ऑलरेडी झालेली आहे. आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळालेली आहे अँड दॅट इज इनफ. यावर आरती म्हणते, इनफ म्हणजे काय? ही एवढी मोठी ऑर्डर आपल्या हाती लागली तर आपल्या कंपनीला केवढा मोठा फायदा होईल याचा विचार कर. यावर पृथ्वी म्हणतो, ही माझी कंपनी आहे आणि मला अशी प्रॉफिट नको आहे. आरती पृथ्वीला समजायचा प्रयत्न करत असते, परंतु पृथ्वी म्हणतो, मी काय म्हणालो? नाही म्हणजे नाही. मी या कंपनीचा ओनर आहे आणि जे मी म्हणणार तेच होणार या कंपनीमध्ये. आणि तुला माझ्याबरोबर यायचं तर ये. यावर आरती म्हणते, नाही नको. बाहेर जाऊन तुझी कटकट, तुझा ओरडा कोण खात बसेल? मी इथेच बरी आहे. पृथ्वी आरतीला बस मग रूममध्येच असं म्हणतो आणि निघून जातो. युगंधर आनंदीला म्हणत असतो, इथे कोणाशी बोलतेस तू? इथे तर कोणी नाहीये आसपास. आनंदी म्हणत असते, काही नाही मालक साहेब, मी खूप घाबरले होते ना, म्हणूनच देवाचं नाव घेत होते आणि स्वतःशीच बोलत होते. मालक साहेब म्हणत असतात, आनंदी, आपली बसायची व्यवस्था पुढे केली आहे त्या सोफ्यावर. चल ये. माई इकडे आनंदीला म्हणत असतात, आनंदी सावध राहा आणि त्याच्या मागोमाग चालत जा. आनंदी चालत जात असते. एवढ्यातच आनंदीच्या सँडलची हील तुटते आणि आनंदी खाली पडणार. एवढ्यातच युगंधर आनंदीला सावरतो. हे बघून
तेथे असलेले सगळेजण आनंदी आणि युगंधरसाठी टाळ्या वाजवत असतात. विद्याधरला मात्र हे बघून खूप राग आलेला असतो. माई आणि बापूंना सुद्धा आनंद झालेला असतो. दुसरीकडे आरतीने राघवला फोन लावलेला असतो. आरती म्हणत असते, राघव सर मला ऍक्च्युली नाही येता येणार. पृथ्वी सर ऐकतच नाहीयेत. राघव म्हणत असतो, एवढ्या डिझाईन्सवर तुम्ही काम करताय याचा फायदा तुमच्याच कंपनीला होणार ना. आणि राहिला प्रश्न पृथ्वी सरांचा, तर त्यांना कसं मॅनेज करायचं ते मी बघतो. तुम्ही या, आपण बसून बोलू. आरती ठीक आहे असं म्हणते. आरती राघवला थँक्स बोलते आणि मी येतेच खाली असं म्हणून फोन ठेवते. आरती म्हणत असते, ही एवढी मोठी ऑर्डर मिळाली तर सगळे किती खुश होतील. मालक साहेबांना केवढा मोठा आनंद होईल. पण या पृथ्वीला तर स्वतःचा इगोच कुरवाळत बसायचा आहे. गर्विष्ठ नुसता. त्यानंतर आरती आपला लॅपटॉप घेऊन बाहेर जाते. दुसरीकडे मालक साहेब आनंदीला विचारत असतात, तू बरी आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही ना? आनंदी म्हणते, मालक साहेब मी ठीक आहे, परंतु माझी एक हील तुटली. मला सवय नाही आहे ना अशा मोठ्या हीलच्या चपला घालायच्या. आनंदी म्हणत असते, मी आल्यापासून सतत प्रयत्न करते की माझ्यामुळे इथे काही भलतंसलतं होऊ नये म्हणून. परंतु सतत काही ना काही घडतंय. माझ्यामुळे ना सगळ्या लोकांसमोर सारखी तुमची मान खाली जाते. सारखा गोंधळ उडतोय माझा. मालक साहेब म्हणत असतात, आनंदी जरा शांत बसशील का? एवढ्याशा गोष्टीसाठी एवढी का टेन्शन घ्यायला लागलीस तू? ही क्षुल्लक गोष्ट आहे. आनंदी म्हणत असते, क्षुल्लक गोष्ट? मालक साहेब, अहो हीळ तुटली आहे माझी. आता मी कशी चालू? मालक साहेब म्हणतात, याच्यावर माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. आनंदी म्हणते, उपाय? पण अहो मालक साहेब, ती हील आता एवढी तुटली आहे की त्याला गमने चिटकवता सुद्धा येणार नाही. आणि चिटकवली तरी सुद्धा ती राहणार नाही. तर याच्यावर काय उपाय आहे मालक साहेब? त्यानंतर मालक साहेब खाली बसतात आणि आणि आनंदीच्या दुसऱ्या पायातील सँडल काढून त्याची हील सुद्धा मालक साहेब तोडून टाकतात आणि म्हणतात, आता दोन्ही चपलं समांतर झाली आहेत बघ. आता तुला चालताना त्रास होणार नाहीत. त्यानंतर मालक साहेब आपल्या हाताने दोन्ही सँडल आनंदीला घालतात. त्यानंतर ते आनंदीला उठून उभं करतात आणि चालायला सांगतात. आनंदी इकडून तिकडे चालत असते. तिला खूप कम्फर्टेबल वाटत असतं. मालक साहेब म्हणत असतात, आता ओके आहे की नाही? आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुम्ही ना खरोखरच खूप भारी आहात. काय डोकं लढवलं? मालक साहेब पुढे म्हणतात, चल आपण तिकडे जाऊन बसायचंय. त्यानंतर आनंदी आणि मालक साहेब पुढे जाऊन बसतात. विद्याधर इकडे खूपच चिडलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, लय कौतुक चाललंय या निंबाळकरांच्या ग्रेट हजबंडचं. पण थांबा आता. आत्ताच्या आता तुमच्या या कौतुकाच्या कशा चिंधड्या उडवतो ते बघाच. आनंदीची अशी वाट लावतो की युगंधर निंबाळकर या शहरात कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही. आरती इकडे काम करत असते. तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी नॉक करतं. आरती म्हणत असते, पृथ्वी आला असेल. त्याला सांगते मी वॉकला चालले आहे, नाहीतर उगाच संशय घेत बसेल. आरती जाऊन दरवाजा उघडते तर समोर राघव असतो. आरती म्हणत असते, राघव सर तुम्ही तुम्ही इकडे ह्या वेळेला? राघव म्हणतो, सॉरी थोडं न सांगताच आलो. रिसेप्शन मधून तुमच्या रूमचा नंबर मिळाला आणि मी थेट इकडे आलो. खाली पेस्ट कंट्रोल चालू आहे आणि त्याचा मला भयंकर त्रास होतो, म्हणून म्हटलं रूममध्ये जाऊन बोलावं. म्हटलं सविस्तर चर्चा करावी म्हणून इथे आलो. चालेल ना आत आलं तर? आरती हो म्हणते. चालेल ना या. असं म्हणून आरती त्याला आत घेते. रूम मध्ये आल्यानंतर राघव इकडे तिकडे बघत असतो. आरती त्याला बोलवत असते, या ना राघव सर. राघव म्हणत असतो, आरती मॅडम सर नका ना बोलू, फक्त राघव म्हणा. त्यानंतर आरती त्याला म्हणत असते, मी काही डिझाईन्स शॉर्टलिस्टेड केल्यात ते तुम्हाला दाखवते. आरती राघवला डिझाईन दाखवत असते. राघव लगेच आरतीच्या बाजूला जाऊन बसतो. राघवची नजर फक्त आरतीवर असते. राघव लगेचच आरतीचा हात पकडतो आणि म्हणत असतो, थांबा ना मॅडम मी एकदा चेक करतो हा. दुसरीकडे विद्याधर एका रिपोर्टरला पैसे देतो. त्यानंतर तेथील एक रिपोर्टर मालक साहेबांना जाऊन म्हणतो, मालक साहेब 2 मिनिटं इकडे येता का? मालक साहेब हो असं म्हणतात. त्यानंतर मालक साहेब आनंदीला म्हणतात, आनंदी तू 2 मिनिटं इथे बस, मी मीडियाशी बोलून येतो. त्यानंतर मालक साहेब म्हणतात, आता एवढ्या मोठ्या मीडियासमोर मी बोलायला चाललोय, मला शुभेच्छा देणार नाहीस का? यावर आनंदी म्हणते, मालक साहेब जे स्वतः संकटांना शुभेच्छा देतात त्यांना मी काय शुभेच्छा देऊ, पण तरीही शुभेच्छा. त्यानंतर युगंधर तेथून उठून बाजूला जातो. युगंधरला सगळ्या मीडियावाल्यांनी घेरलेलं असतं. त्यानंतर युगंधरला सगळे मीडियावाले प्रश्न विचारू लागतात. एक रिपोर्टर युगंधरला प्रश्न विचारते, सर एवढ्या उत्तुंग यशानंतर आणि ग्लोबल अवॉर्ड मिळाल्यानंतर प्रवासाकडे तुम्ही कसं बघाल? युगंधर म्हणतो, प्रवास खडतर असतोच, पण त्यातून मार्ग हा काढावा लागतोच. पण तुमच्या मनगटात बळ असेल
आणि बुद्धीत गरज असेल तर तुम्ही तुमचं ध्येय 101% गाठणार. मी कधीही संकटांना घाबरलो नाही, त्यांना सामोरं गेलो. मीडियावाले युगंधरला मराठीमध्येच प्रश्न विचारत असतात, परंतु विद्याधरने काही मीडियावाल्यांना पैसे दिलेले असतात. विद्याधरने पैसे दिलेला एक रिपोर्टर पुढे येतो आणि युगंधरला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारू लागतो. हे ऐकून युगंधरला खूप टेन्शन येतं. युगंधर काहीही बोलत नसतो. माईंना सुद्धा इकडे टेन्शन आलेलं असतं. सगळे मीडिया रिपोर्टरवाले युगंधरवर हसत असतात. माई म्हणतात, "अरे बापरे, युगंधर लगेच एवढा शांत का झाला?" एक-एक मीडियावाले युगंधरवर प्रश्नाचा भडीमार करत असतात. माई म्हणत असते, "अरे देवा, आता काय करायचंय?" बापू म्हणत असतात, "मला वाटतं या पत्रकारांनी मुद्दामहून खोडसाळपणा केलाय." आनंदी म्हणत असते, "माई काय झालंय? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आलायत? मालक साहेब खूप हुशार आहेत. ते देतील ना पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं." माई म्हणतात, "नाही गं, तो उत्तर नाही देऊ शकणार." आनंदी म्हणत असते, "का? का नाही देऊ शकणार?" दुसरीकडे युगंधर म्हणत असतो, "त्याचं काय आहे?" शिर्के सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. पत्रकार मुद्दामहून युगंधरला प्रश्न विचारत असतात. आनंदी म्हणत असते, "काय झालंय तिकडे?" माई म्हणत असतात, "अगं, तो शिकलेला नाहीये. त्याला इंग्रजी येत नाही आणि समजतही नाही." हे ऐकून आनंदीला टेन्शन येतं. विद्याधर इकडे हसत असतो. आनंदी म्हणत असते, "काय? काय म्हणताय माई तुम्ही?" बापू म्हणत असतात, "आज हा ऐतिहासिक दिवस युगंधरला मिळणाऱ्या त्या मोठ्या पुरस्कारासोबत जगाच्या लक्षात राहायला हवा. पण आज पत्रकारांसमोर युगंधर शिकलेला नाहीये. ही त्याची कमजोरी जगासमोर येणार आणि त्याचा अपमान होणार." यावर आनंदी म्हणते, "नाही होणार. नाही होणार मालक साहेबांचा अपमान. माई तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. मला फक्त तुम्ही सांगा मालक साहेब कुठे आहेत? मी आत्ता त्यांच्याकडे जाते." माई म्हणत असतात, "अगं, तू काय करणार आहेस तिथे जाऊन?" आनंदी म्हणत असते, "माई मला सांगा." माई म्हणतात, "बरं." त्यानंतर माई आनंदीला उठून उभी राहायला सांगतात आणि माई आनंदीला युगंधरजवळ जायचा रस्ता देखील सांगतात. युगंधर इकडे सगळ्या मीडियासमोर सांगत असतो, "तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना, ते मराठीमधून विचारा. मी तुम्हाला मराठीमधून उत्तर देईन." दुसरीकडे विद्याधर म्हणत असतो, "अंगुठाछाप युगंधर, तुझ्या अडाणीपणाचा बाजार उठताना बघून आत्मा एकदम थंड झाला रे." पत्रकार सुद्धा युगंधरला विचारत असतात, "व्हॉट हॅपन्ड सर? इज एव्हरीथिंग ऑल राईट?" युगंधर मात्र गप्पपणे उभा असतो. आनंदी सरळ समोर जात असते. युगंधरला खूप घाम फुटलेला असतो. आनंदी तेथे आलेली असते. माई आनंदीला आवाज देत असते, परंतु आनंदी सुद्धा माईंना आवाज देत असते. परंतु माईंना काही आवाज जात नसतो. माई म्हणत असतात, "अरे बापरे, एअरफोनची बॅटरी संपली वाटतं. आता आपण आनंदीशी संपर्क कसा साधणार?" माई खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात. माई म्हणत असतात, "आता काय करायचं?" आनंदी म्हणत असते, "मालक साहेबांनी या फंक्शनमध्ये मला पावलोपावली सांभाळलं. माझी अब्रू वाचवली. मग आज जेव्हा ते स्वतः एवढ्या मोठ्या संकटात सापडले आहेत, तेव्हा मी इथे अशी कशी उभी राहू शकते? मला त्यांची मदत करायलाच पाहिजे. पण कसं? मी या अनोळखी हॉलमध्ये त्यांना शोधणार कशी?" मालिकेच्या उद्याच्या भागात एक पत्रकार म्हणत असतो, "मिस्टर निंबाळकर, आर यू नॉट अंडरस्टँडिंग इंग्लिश? ऑर आर यू कम्प्लिटली इलिटरेट?" असं म्हणून सगळेजण युगंधरवर हसत असतात. एवढ्यातच तेथे आनंदी पोहोचलेली असते. आनंदी जोरानेच म्हणते. आनंदी म्हणते, "माय हजबंड नोज इंग्लिश." आनंदी म्हणत असते, "तुमच्या चॅनलला इंग्लिशमध्ये उत्तरं हवी आहेत ना? ठीक आहे, मी सांगते." दुसरीकडे विद्याधर म्हणत असतो, "मला अर्जंटली 3 फ्लाइट तिकीट बुक करायचे आहेत." धनश्री म्हणत असते, "फ्लाइट तिकिटा?" विद्याधर इकडे म्हणत असतो, "त्या आनंदीला वाटत असेल मी जिंकली म्हणून. पण आता या वाड्यात असा स्फोट होणार आहे आणि त्याच्या धुरानं त्या आनंदीचं अस्तित्व जळून खाक होणार आहे. जळून खाक होणार आहे."